या बोर्डच्या माध्यमातून विद्यार्थी कसे शिकतायत? ते हे जो शासनाच्या मार्फत आम्हाला जे बोर्ड दिलेले आहे मुलांना शिकण्यासाठी, तर यांनी हे आपली ते पेन्सिल घ्यायची आणि असं ए घोटायचं, ए म्हणायचं आणि घोटायचं, ए बी, हे सी, हे डी, हे ई, हे एफ, हे जी. म्हणजे याच्यामुळे विद्यार्थ्यांचं अक्षर सुधार होत आहे का? वळण लागते आणि त्याला ते स्पष्ट आपल्याला आपण कशावर म्हणजे त्याच्यात लक्षात पक्का राहतं की आपण ए म्हणत आहे, बी म्हणत आहे, सी म्हणत आहे. सर आपलं नाव? माझं नाव दत्तात्रय मधुकरप्पा दुकानदार. अच्छा, बरं इथे शिक्षक म्हणून कार्यरत आहात का? मी आता या ठिकाणी जवळपास मला आता 9 वर्ष लागलेले या ठिकाणी. 9 वर्ष? 9 वर्ष होऊन राहिलेत मला या ठिकाणी. बरं इथे या ठिकाणी काही भौतिक सुविधांचा अभाव या ठिकाणी काही दिसत नाही, त्याचं कारण काय? मग आता आमच्या शाळेमध्ये संडास आहे, बाथरूम आहे, सगळ्या गोष्टी आहेत, सगळं व्यवस्थित आहे. त्याचप्रमाणे आता हे जे ग्राउंड दिसतं आपल्याला एवढं मोठं, या संपूर्ण ग्राउंड मध्ये खूप गवत उगून आलेलं होतं. आता पाऊस झाल्याच्या नंतर तर गावकऱ्यांनी स्वतः येऊन सर्व औषधी वगैरे आणून हे आपलं या ठिकाणी ग्राउंड सगळं शिंपून त्यांनी दिलेलं आहे आणि सगळं त्याने गवताचं त्यांनी त्या ठिकाणी सगळा नायनाट केलेला आहे आंतरगवताचा. म्हणजे कोणत्याही प्रकारची या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्रास न हो, हाच गावकऱ्यांचा या ठिकाणी उद्देश असतो. आपण सर एक विचार असं वाटतं की या विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये आपण काय सांगणार, त्यांची काळजी कशी घेतल्या जाते? आम्ही नियमित त्यांना नखे काढा म्हणून सांगतो, त्याचप्रमाणे दात स्वच्छ घासा असं सांगतो. त्याचप्रमाणे घरी गेल्यानंतर आपण जेवणाच्या अगोदर हात धुतले पाहिजे, त्यानंतर जेवण झाल्यानंतर सुद्धा चांगले स्वच्छ हात धुतले पाहिजे आणि सकाळी आंघोळ वेळेवर केली गेली पाहिजे. या सगळ्या सूचना आम्ही विद्यार्थ्यांना देत असतो. काही लसीकरण असेल, त्याच्यानंतर काही आरोग्य प्राथमिक शिक्षणाचे जे आपलं प्राथमिक केंद्राचे जे काही अधिकारी वगैरे येत आहेत तपासणीसाठी, तर आता आमची या ठिकाणी आता 2 दिवस अगोदर आता तपासणी झालेली आहे, आरोग्य तपासणी झाली आणि त्याचप्रमाणे लसीकरण सुद्धा 5वीच्या मुलांना या ठिकाणी आता त्या मॅडम आल्या होत्या, तर त्यांनी लसीकरण सुद्धा 5वीच्या सर्व मुलांना लसीकरण त्यांनी करून दिलं. ग्रामपंचायतच्या माध्यमातून काही सहकार्य होतं? ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्हाला ही जी शाळेला रंगरंगोटी करून दिली, ही सगळी ग्रामपंचायतने आम्हाला करून दिलेली आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतने आम्हाला संपूर्ण वर्गामध्ये एकदम चांगल्या दर्जाच्या टाईल्स त्यांनी बसवून दिलेल्या आहेत आणि हा जो वटा केलेला आहे हा सुद्धा आम्हाला त्यांनी ग्रामपंचायतने सहकार्यातून त्यांनी करून दिलेला आहे. त्याचप्रमाणे गावातील जे गावकरी जी मंडळी आहेत, त्या गावकरी मंडळींनी कमीत कमी आम्हाला 1.5 लाख रुपये लोकवर्गणी दिली करून आणि त्या लोकवर्गणीतून आम्ही वाचनालय, काही खुर्च्या, काही आणखी काही वस्तू या सर्व मुलांसाठी आम्ही त्या ठिकाणी काही माजी विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी मदत करत असतील, इथून जे शिकलेले माजी विद्यार्थ्यांनी आम्हाला खूप या ठिकाणी मदत केलेली आहे. या ठिकाणून जे विद्यार्थी गेलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी खूप आम्हाला मदत केलेली आहे. अच्छा, बरं या ठिकाणी काही शासनाकडे काही मागणी वगैरे आहे का शाळेच्या संदर्भात? शाळेच्या संदर्भात मागणी आता आमची आता कसं आहे, आम्हाला आधार कार्ड, आमचे जे काही विद्यार्थी आहेत पारधी समाजाचे, आमच्याकडे सध्या आता 7 विद्यार्थी दाखल आहेत, पण त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं कागदपत्र त्यांच्याकडे नाही आहेत. आपण त्यांना जर विचारलं की तुमच्याकडे आधार कार्ड आहे का, नाही आमच्याकडे कोणता कागद या गावचा नाही आहे आणि कुठलाही नाही, त्याच्यामुळे आमचं आधार कार्ड निघत नाही. तर आमची एक विनंती आहे की त्या मुलांचे आधार कार्ड कसे काढता येईल, कारण त्यांचं रहिवासी कुठले आहेत ते त्यांना ते काही दाखवत नाही, त्यांचे निरस्य असतात, त्यामुळं त्यांच्याकडे कुठलाही कागदपत्र नाही. त्यांना आम्ही मागितलं की बा हे द्या ते द्या, तर ते म्हणतात आमच्याकडे काहीच नाही आहे, तुमच्याकडे मुलं फक्त शिकायला असू द्या. म्हणजे त्यांना फक्त शिक्षण द्या, कारण की एक सुजाण नागरिक बनण्यासाठी. म्हणजे त्यांनी जसं जे कष्ट करतायत तसे ते या ठिकाणी फिरस्ती या ठिकाणी काम करतायत, ते त्यांच्या मुलांना नकोय. आता त्यांनाही वाटतं की आपली मुलं शाळेत शिकले पाहिजे, म्हणून मग ते त्यांनी आमच्याकडे दाखल केलेले आहेत मुलं. नाही, हाच तर खरा या ठिकाणी शिक्षणाचा मार्ग आहे, कारण की जेव्हा ज्याला शिक्षण कळालं तेव्हा या ठिकाणी हा मनुष्य या ठिकाणी त्या प्रवाहाकडे वळतोय. बरोबर आहे, बरोबर. आता त्यांची अडचण ते अडचण काय सांगतात आम्हाला की आमचे आधार कार्ड निघत नाही. तर मग आता आमचं असं म्हणणं आहे की शासनाने याच्याकडे लक्ष देऊन त्यांचे आधार कार्ड लवकरात लवकर कशी काढता येईल हे असं आम्हाला झालं पाहिजे. मित्रांनो, अशाही काही तांत्रिक अडचणी असतात की आधार कार्डच्या संदर्भामध्ये आता जो हा एक सर्वे या ठिकाणी चालू आहे, हा व्यक्ती या ठिकाणी कोणत्या गावाचा आहे, तो व्यक्ती या ठिकाणी कुठे राहतो, परंतु तो या ठिकाणी त्याच्याजवळ जर आधार कार्ड जर असेल, एखादं कोणताही या ठिकाणी शासनाचं कार्ड जर असेल, तर त्याच्यावरून या ठिकाणी माहिती होते की हा या गावाचा व्यक्ती आहे.
आणि अशाच पद्धतीनं या ठिकाणी ह्या पारधी समाजातील ज्या विद्यार्थी आहेत, ते पाल्य आहेत, त्यांना या ठिकाणी इथे दाखल तर करून सरांनी या ठिकाणी घेतलेच आहे. ती एक फार या ठिकाणी चांगली गोष्ट आहे. कारण शिक्षणाच्या प्रवाहापासून कोणताही विद्यार्थी, कोणताही पाल्य या ठिकाणी वंचित राहिला नाही पाहिजे, हे सुद्धा धोरण या ठिकाणी शासनाचं आहे. परंतु शासनाने या ठिकाणी जी पूर्तता या ठिकाणी कागदपत्रांची जी करणं पडते, ती पूर्तता या ठिकाणी व्हावी अशी विनंती सुद्धा या ठिकाणी सरांनी या ठिकाणी केलेली आहे. काही विद्यार्थी आपल्या सोबत आहेत. तुझं नाव बेटा? शिवराज संदीप काळे. अच्छा, बरं किती वर्गाला जातोस? मी इयत्ता 6वीला जातो. बरं तुझा आवडता विषय कोणता आहे? माझा आवडता विषय भूगोल आहे. भूगोल, भूगोलाची माहिती. अच्छा, बरं काय बनण्याची इच्छा आहे तुला उद्याला? मला उद्याला IAS बनण्याची इच्छा आहे. IAS अभ्यास तर फार करावा लागेल गड्या. हा अभ्यास मी पहिल्यापासूनच करायला लागलो. पहिल्यापासून करतो. किती तास अभ्यास करतो रोज? रोज मी घरी गेल्यावर 2 तास आणि शाळेत पूर्ण तास अभ्यास करतो. बरं तुझे गुरुजन वर्ग कसे शिकवतायत तुला? माझे गुरुजन वर्ग खूप चांगले शिकवतात आणि माझे गुरुजन वर्ग खूप चांगले आहेत. आणि तुझ्या जी शाळा आहे त्या शाळेमध्ये काही खेळ वगैरे होत आहेत? हा खेळ वगैरे होतात. सांस्कृतिक कार्यक्रम काही होत आहेत का? हा सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा होतात. केव्हा होत आहेत ते? ते 26 जानेवारी, 15 ऑगस्ट अशा स्वातंत्र्य दिवसांच्या दिवशी होतात. मग तू कशामध्ये भाग घेतोस? मी क्रीडा, क्रीडा. संस्कृती हो का? सर्वांमध्ये भाग घेतो. आणि कोणते सर चांगले शिकवतायत तुला? सर्वच सर चांगले शिकवतात. सर्व सर चांगले शिकवतायत. हो. सर्व ज्ञान तुला देत आहेत. हो. मग तुला ते मार्गदर्शन करतील तुला तुझ्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी. हो नक्कीच. मित्रांनो, असे काही विद्यार्थी आहेत, कारण की ध्येय वेडे असतात. कारण की जे स्वप्न असते ते स्वप्न आपण जर बघितले तर ते पूर्ण करायचे. कारण की माणसांनी या ठिकाणी मोठं स्वप्न बघायचं असतं. कारण की जेव्हा आपण मोठे स्वप्न बघू, परंतु त्याला लागेल अभ्यासाची पराकाष्ठा करावी लागेल. आणि तोच अभ्यास करण्याचा प्रयत्न या ठिकाणी विद्यार्थ्यांचा दिसतोय. काही विद्यार्थी या ठिकाणी बॉल खेळत होत्या आणि त्या आपल्याला भेटलेल्या आहेत ग्राउंड वरती. तुझं नाव बेटा? अक्षरा गजानन शेजोळ. अच्छा, बरं कसं वाटतंय तुला आज या ठिकाणी ती बॉल खेळते तू? छान वाटलंय? हा बरं कोणकोणते खेळ होते तुझ्या शाळेमध्ये? कोणकोणते शिकवतायत सर? लंगडी, कबड्डी, लगोरी, अच्छा, लगोरी का? खो खो पण? खो खो, क्रिकेट? क्रिकेट. अच्छा, हो का? अरे वा, छान. बरं काय वाटतंय तुला की ही शाळा कशी वाटते तुला? चांगली. चांगली. किती वर्षापासून शिकते इथे? पहिली, पहिलीपासून. आता किती वर्गाला जाते? 5वी. 5वी. बरं काय वाटते ही गुरुजन वर्ग चांगले धडे देतोय तुला? हा बरं काय बनण्याची इच्छा आहे तुला उद्याला? कशामध्ये जायचं आहे तुला? कोणत्या नोकरीला लागायचे का तुला शेतामध्ये निंदणी खुरपणी करायची? लागायचे. कशामध्ये? पोलीस. पोलीस मध्ये लागायचं. मग अभ्यास करावा लागेल, हा व्यायाम करावा लागेल, रनिंग वगैरे. हा मग तुम्ही करसाल का? हा करसाल? हा मग आई बाबांचे स्वप्न तुम्ही पूर्ण करणार का? हा मित्रांनो, खरोखर कारण की ग्रामीण भागातले विद्यार्थी हे लाजतायत, परंतु खरंच या ठिकाणी हे ध्येय गाठण्यासाठी या ठिकाणी गुरुजन वर्ग सज्ज आहे.